नमस्कार मित्रांनो, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजेच विद्यार्थ्यांची आवडती परीक्षा NSTS 2024 दिनांक 30 जून 2024 ला संपन्न होणार आहे। ह्या परीक्षेसाठी आपण सर्वजण उत्सुक आहात। आपण ही परीक्षा कशी द्यावी या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। परीक्षा ऑनलाईन आहे। नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ह्या वर्षी 35 जिल्हे महाराष्ट्रातले आणि यासोबत झारखंड, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांमधून सुद्धा विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत। म्हणून ही परीक्षा आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आहे हे सांगताना मला आनंद होतोय। मित्रांनो, तांत्रिक परीक्षा आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षा आहे। या ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीने या परीक्षेच्या सुरुवातपर्यंत पोहोचायचंय याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तुम्हाला 2 पद्धतीने या परीक्षेला सुरुवात करता येणार आहे। एक म्हणजे आपली जी वेबसाईट आहे www.nobelfoundation.co.in ही आपली वेबसाईट आहे। या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक दिसणार आणि त्या लिंकवरून तुम्ही परीक्षा सुरू करू शकता किंवा तुम्ही ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आहात त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला मेसेज आलेला आहे। जसा की या ठिकाणी बघा तुमचे वेगवेगळे ग्रुप्स असतील, त्या वेगवेगळ्या ग्रुपपैकी हा एक ग्रुप आहे। या ग्रुपवर जो मेसेज आलेला आहे तो आधी सगळ्यांनी समजून घ्या। ही जी परीक्षा आहे ह्या परीक्षेसाठी तुम्ही 30 जूनला 2 तासांची ही परीक्षा देणार आहेत ज्याचे गुण 100 आहेत। गट अ 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्गांची परीक्षा सकाळी होणार आहे 11 ते 1 आणि 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 12वी ही जी परीक्षा आहे ही होणार आहे दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये। म्हणजे गट ब ची परीक्षा दुपारी आहे, गट क ची परीक्षा दुपारी आहे, गट अ ची परीक्षा सकाळी आहे। जे विद्यार्थी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर परीक्षा देणार आहेत त्यांनी काय करायचंय तर ही जी लिंक आहे ही आपल्या वेबसाईटवर सुद्धा आहे, तुमच्याकडे मोबाईलमध्ये सुद्धा आहे। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय। लिंकला क्लिक केलं की तुम्ही ह्या पद्धतीने आपल्या वेबसाईटवर पोहोचणार नोबेल फाउंडेशनच्या। या पोर्टलवर पोहोचल्यानंतर तुम्हाला साइन अप करायचंय। बघा इथे कोपऱ्यामध्ये कॉर्नरला या ठिकाणी साइन अप आहे, इथे टच करा। साइन अप म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे सगळी माहिती, ही तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। आता मी इथे माझी माहिती भरतो। मी या ठिकाणी माझं नाव लिहितोय। करेक्ट। या ठिकाणी ऍड्रेस लिहायचा आहे, तुम्हाला पूर्ण ऍड्रेस लिहायचा आहे। लाईक मी लिहितो सुकृती अपार्टमेंट, शिवाजीनगर, जळगाव, असं मी या ठिकाणी लिहिलं। इथे मोबाईल नंबर, आता सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका। तुम्ही फॉर्म भरताना कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे, रजिस्टर्ड मोबाईल कोणता, याच्यासाठी उतावीळ व्हायची, परेशान व्हायची गरज नाही। कोणताही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। मग मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहितो जो तुमच्या सगळ्यांकडे आहे। या ठिकाणी मी नंबर लिहिला। इथे ईमेल आयडी लिहायचा आहे। आता खूप पॅरेंट्स फोन करतात, सर कोणता ईमेल आयडी काय? तुमच्या घरातला कोणताही चालू ईमेल आयडी जो चालू आहे तो ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। सपोज मी या ठिकाणी आपल्या नोबेल फाउंडेशनचा ईमेल आयडी लिहितो। jaynobel2020@gmail.com असा मी लिहिला। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पासवर्ड काय? तर पासवर्ड हा तुम्हाला जनरेट करायचा आहे, तो आमच्याकडून तुम्हाला द्यायची गरज नाहीये आणि तो सुद्धा अतिशय सिंपल पासवर्ड क्रिएट करा। इथे दिलेलं आहे बघा 6 to 18 कॅरेक्टर, कळतंय? म्हणून या ठिकाणी जो पासवर्ड आहे तो टाईप करताना पहिलं अक्षर कॅपिटल टाका,
लाईक दिस. बघा मी पहिलं अक्षर कॅपिटल टाकलं J A Y. मग याच्यात एक अप्पर केस वापरा. अप्पर केस म्हणजे काय, हे जे वर छोटे छोटे चिन्ह असतात ना, तर शिफ्ट ऍट जय ऍट 1 2 3 असा मी पासवर्ड टाकला. ठीक आहे. परत हा पासवर्ड कन्फर्म करायचा JAY जय ऍट 1 2 3. ठीक आहे. हा बघा, हा तोच, हा जो इथे तोच इथे. मग तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही अ गटात असाल ग्रुप ए, 5वी 6वी 7वीने ए सिलेक्ट करा, 8वी 9वी 10वीने बी सिलेक्ट करा, 11वी 12वीने सी सिलेक्ट करा. मी ए सिलेक्ट केला. हा बघा इथे ए ग्रुप मी सिलेक्ट केला. आता इथे सिक्युरिटी कोड म्हटलाय, तर तो तुमच्या समोर आहे, त्याला काही शोधायची गरज नाहीये. मग हा सिक्युरिटी कोड म्हणजे इथला हा कॅप्चा जो दिसतोय 3PR3V5, हा बघा हा या ठिकाणी टाकला. आता काय करायचंय, साइन अप. ओके. आता साइन अपला क्लिक केलं. बघा इथे आलं अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. असं आल्यानंतर इथे ओके म्हणायचं, थोडं थांबायचं. समोर टेस्ट तुमच्या आहे. इथे तुम्हाला काही करायची गरज नाहीये, हे सगळं तुमच्या कामाचं नाही. तुमच्या कामाचं हे तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला हे शेवटी जे स्टेटस बटन दिसतंय है ना, आता ही एक्झाम उद्या आहे, म्हणून ही उद्या म्हणजे 30 जूनला तुमच्या वेळेवरच सुरू होईल. म्हणून इथे क्लिक केलं की तुमची परीक्षा सुरू होईल. कळतंय. परीक्षेच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुमच्या समोर आहेत है ना. टोटल ड्युरेशन आहे 120 मिनिट्स. तुम्ही पेपर सुरू केला की पुढचे 2 तासामध्ये हा पेपर पूर्ण होणार आहे. कळतंय. इथे लँग्वेज आहे, तर दोघे सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दोघी लँग्वेज मध्ये प्रश्न दिसतील, इंग्लिश आणि मराठी. या ठिकाणी बघा लँग्वेज सिलेक्ट केलंय, याला क्लिक करायचंय की हे डिक्लेरेशन आहे, मी हे सगळं वाचलेलं आहे. हे क्लिक केलं नाही तर तुमचा पेपर नाही सुरू होणार, म्हणून हे क्लिक करा. आणि बघा खाली, आता मी हा व्हिडिओ बनवतोय संध्याकाळी, म्हणून उद्या इतक्या तासांनी पेपर सुरू होईल, पण जेव्हा वेळ असेल तेव्हा पेपर हा सुरू झालेला असेल. आणि पेपर देताना काळजी घ्यायची आहे. तुमचा माईक या डिक्लेरेशन मध्ये आमच्याकडे आलेला आहे, तुमच्या मोबाईलचा कॅमेरा या डिक्लेरेशन मध्ये आमच्याकडे आलेला आहे. तुम्ही गडबड करू शकत नाही, म्हणून कुठली चुकीची प्रॅक्टिस कृपया करू नका. घरात गोंधळ घालू नका. इतर आवाजांमुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकतात. शांततेत पेपर द्या. पेपर सोडवताना पुढच्या प्रश्नावर गेलं की तुम्हाला मागे येता येणार नाही, म्हणून जो प्रश्न समोर आहे त्याचं उत्तर येईपर्यंत पुढे जाऊ नका. नाहीतर तुम्ही म्हणाल की आधी जे येत आहेत ते सोडवून घेऊ, नंतर बाकीचे सोडवू, असं करू नका. एक एक प्रश्न पुढे जायचा आहे.